नमस्कार मित्रांनो, माझे नाव धनराज आहे. मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की तुमची पॅन्टी भरल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट 5 वर्षापूर्वीची आहे. माझ्या दुकानात एक भाभी येत असत. खरं तर त्यांना फक्त भाभी म्हणणे चुकीचे ठरेल, कारण ती एका परीसारखी होती. तिचा रंग एकदम दुधासारखा पांढरा आणि तिला जिथे पकडू तिथे टोमॅटोसारखी लाल होईल असा होता. तिची उंची अंदाजे 5 फूट 3 इंच, तिचे स्मूथ आणि सिल्की केस जे एखाद्या नागिनीसारखे नाचत असत. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिले, तेव्हा मला वाटले की हा फारच सुंदर माल आहे आणि माझ्या हातात येणे कठीण आहे. पण नशिबात काही वेगळेच लिहिले होते. तिचे फिगर जबरदस्त होते आणि ती पूर्ण गरम होती. पहिल्यांदा ती माझ्या घरी काही वस्तू घेण्यासाठी आली होती. त्यानंतर आमच्या भेटी वाढत गेल्या. ती कधीकधी दुपारी यायची आणि आम्ही तासनतास गप्पा मारत बसायचो. तिचा नवरा नेव्हीमध्ये होता, जो वर्षातून 2दा यायचा आणि जेव्हा तो यायचा तेव्हा ही बिचारी कुठेच जायची नाही. ती तिच्या नवऱ्याबरोबर आनंदी नव्हती, कारण तो जनावरासारखा माणूस होता. तिच्या घरात तिची सासू राहत होती. आमच्या भेटीच्या 3 महिन्यानंतर तिची सासू वारली आणि घरात एकाकी जगण्याने ती कंटाळली होती. जेव्हा तिने मला ही गोष्ट सांगितली, तेव्हा मी म्हणालो की घराचे काम पूर्ण करून तुम्ही दुकानात येत जा. तुमचे हृदय मोकळे होईल आणि माझे हृदय तुमच्यावर येईल. ती म्हणाली, मी काय हृदय लावण्यासारखी वस्तू आहे का, की तुमचे हृदय माझ्यावर येईल? मग मी म्हणालो की नाही, तुम्ही तर हृदयाला लावण्यासारखी वस्तू आहात. त्यावर ती लाजली आणि जाताना म्हणाली की या रविवारीपासून मी येईल आणि लवकर जाणारसुद्धा नाही. आता मला वाट होती ती रविवार येण्याची. त्या दिवशी मी दुकानात पण सजून धजून गेलो आणि विचार केला की आजपासून रोज मजा येणार. ती बरोबर 12 वाजता आली आणि तिला पाहून माझे 12 वाजले. तिने सुंदर पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता आणि पांढरी लॅगिन्स घातली होती. तिचे पाय असे वाटत होते की त्यांना आताच खाऊन टाकू. मग जेव्हा मी माझ्याजवळ येऊन बसली तेव्हा म्हणाली, असे काय पाहत आहेस? मला पहिल्यांदा पाहत आहेस का? मी म्हणालो, मुली तर खूप पाहिल्यात, पण आज तर अप्सरेला पाहत आहे. मग लाजून तिचा चेहरा लाल झाला. त्यानंतर आमची जवळीक वाढली. मग त्या वर्षी दिवाळीनंतर माझ्या घराचे लोक 8 ते 9 दिवसांकरिता बाहेर लग्नासाठी गेले. तेव्हा आम्ही म्हणालो की आतापासून आपण रोज हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. तर ती म्हणाली की ठीक आहे. मग त्यानंतर थंडी वाढू लागली. मग 2 दिवसांनी मी म्हणालो की तुला मी घरी सोडतो आणि जेवायला येताना लाल साडी नेसून ये. तेवढ्याच वेळात मी जेवण पॅक करून आणतो. मग मी तिला घरी सोडले आणि जेवण पॅक केल्यानंतर मी गुलाबजाम घेतले आणि तिच्या घराकडे जाऊ लागलो. मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा वाजवण्यापूर्वीच तिने दरवाजा उघडला आणि तिला पाहून मी चकितच झालो. तिने काय साडी नेसली होती, लाल शिफॉन साडी. मग मी तिला म्हणालो की आज मला इथेच थांबावे लागेल. तर ती म्हणाली की मग थांब ना. मग मी समजलो की आग दोन्ही बाजूने लागली आहे. मग जेवण झाल्यावर मी म्हणालो की चला टी व्ही पाहूया. जवळ बसून टी व्ही बघता बघता आमची चर्चा टोपण्यापर्यंत पोहोचली आणि ती उदास झाली. मग मी म्हणालो की काय झाले, तुझा नवरा चांगला नाही का? तर ती म्हणाली, नवरा तर चांगला आहे, पण तो वाईल्ड आहे आणि मला रोमॅन्स पसंत आहे. त्यांनी मला आजपर्यंत कधीच खुश केले नाही. हे सांगत असताना तिचे ओठ फडफडू लागले आणि मी तिच्या आणखी जवळ गेलो आणि हळूच तिच्या कमरेवर हात ठेवून तिला माझ्या बाजूला ओढले आणि प्रेमाने तिच्या ओठांवर ओठ ठेवले. आता ओठ ठेवताच ती माझ्या अंगावर आली आणि माझ्या ओठांना एका भुकेल्या वाघिणीसारखी चोखू लागली. मला असे वाटत होते की हे तिच्या जीवनाचे शेवटची मुखे आहेत. आता ओठ चोखताना मी तिला जोराने पकडून ठेवले आणि मुका करतानाच तिला बेडरूममध्ये नेले आणि तिथे जाऊन तिला बेडवर झोपवले आणि प्रेमाने तिच्या साडीचा पदर बाजूला करताच तिच्या दुधूवर माझी बोटे फिरवू लागलो आणि प्रेमाने मध्ये मुका पण घेतला. आता तिचा श्वास ट्रेन इंजिनपेक्षाही जोरात चालत होता आणि तिचे शरीर एका भट्टीसारखे तापले होते. इतक्यात तिने माझ्या शर्ट पकडून मला स्वतःजवळ ओढून घेतलं आणि मुका करू लागली. आता मी तिला मुका करत तिच्या ब्लाऊजचे हुक उघडले. तिने आत काहीच घातलं नव्हतं आणि मी तिच्या दुधूवर
खाली करून हळूहळू दाबू लागलो. आता तिने माझे ओठ सोडले आणि ती सुस्कारी भरू लागली. आता मी तिच्या गळ्यावर, डोळ्यावर, पूर्ण शरीरावर मुका करू लागलो. तिच्या दुधूवर मुका करू लागलो. त्यांना दाबू लागलो, चोखू लागलो. ती म्हणाली की प्लीज असे करू नकोस. मी शेवटपर्यंत तुझीच आहे. मी म्हणालो की तू आता माझी होऊनच जाशील. आता मी तिचे पांढरे पांढरे दुधू दाबत तिच्या मनोकावर हळूच हिंचका घेतला. तर ती हसत म्हणाली, एवढ्या हळू बी करू नकोस की माझा जीवच निघून जाईल. मग मी तिचे दुधू चोखू लागलो आणि खूप वेळ चोखल्यानंतर त्यांना जोराने दाबू लागलो. मग तिने उठून तिची साडी आणि पेटीकोट काढला आणि मी तिची काळी पॅन्टी काढू लागलो. मी म्हणालो की यावर माझा हक्क आहे. तर ती पुन्हा झोपली. आता मी सुद्धा माझे सर्व कपडे काढले आणि फक्त अंडरवेअर घालून तिच्यावर येऊन तिच्या पोटाला चाटू लागलो. आणि हळूहळू खालच्या बाजूने येत तिच्या बेंबीपर्यंत येऊन थांबलो आणि तिला चाटू लागलो. मग मी माझा हात खाली लावला तर समजले की तिच्या पपईतून इतके पाणी येत होते की बेडशीट ओली होऊ लागली होती. मग मी खालच्या बाजूला आलो तर मला खोडी सुचली की मी तिच्या पेंटीवरून तिच्या पपईला मुका करत करत तिच्या मांडीला मुका केला. यामुळे ती आणखी तळमळू लागली आणि म्हणाली की तू खूप घाणेरडा आहेस. मग मी तिच्या पेंटीच्या वरून मुका केली तर तिची एक लांब शिट्टी वाजली. मग ती म्हणाली की खूप थंडी वाजत आहे, आता काहीतरी कर ना. मग मी तिच्या पॅन्टीला माझ्या हाताने ओढून काढली आणि मी पाहिलं की तिच्या पपईतून अमृताची धारा वाहत होती आणि ती खूपच मस्त होती. आता ती कोणत्याही स्पर्शाविना निघत होती. मग मी तिच्या पपईला मुका करत माझी जीभ पपईत टाकली आणि प्रेमाने चाटू लागलो. आणि खूप वेळ चाटल्यावर आता झवण्याची वेळ झाली होती. मग मी माझा 8 इंच लांब केळ काढला आणि तिच्या हातात दिला. ती म्हणाली की माझ्या नवऱ्याचा तर काळा नाग आहे, पण तुझा सुंदर पोपट तर पूर्ण गुलाबी आहे. माझी इच्छा होत आहे की याला आत्ताच खाऊन टाकू. तर मी म्हणालो, का नाही, आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करून घे. एवढे बोलताच तिने माझा केळ तोंडात घेतला आणि चोखू लागली. ती चोखत म्हणाली की आता बस, आता त्याला आत टाक, नाहीतर मी मरेन. मग मी तिच्या दोन्ही मांड्या माझ्या खांद्यावर ठेवून माझा केळ हळूच तिच्या पपईत ढकलला आणि हळूहळू पपईत आत टाकत गेलो. आता जसजसा तो आत जात होता तिचा श्वास हळूहळू वाढत होता आणि माझा केळ सरळ तिच्या गर्भाशयात धडकला आणि तिचा जीव निघाला. आता ती बेशुद्धसारखी झाली होती. मग मी तिला हळूहळू धक्के देत तिला खूप चोखली, चाटली. काही मिनिटांच्या झवाझवीत ती 4 वेळा स्त्रवित झाली आणि मी 2 वेळा पाणी सोडले. त्या रात्रीपासून आजपर्यंत आम्ही पती पत्नीसारखे राहतो. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.